व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम। मित्रांनो, आपल्याकडे मराठीमध्ये काही म्हणी आहेत, काही वाक्प्रचार आहेत, त्या काही खास लोकांसाठीच बनलेल्या आहेत की काय अशी कधी कधी शंका येते। एक असाच वाक्प्रचार आहे बघा की आपण जेव्हा दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो ना, तेव्हा 3 बोट आपल्याकडे असतात। म्हणजेच आपल्याला आपलं अवलोकन सुद्धा करणं अत्यंत गरजेचं आहे, स्वतःचं परीक्षण करणं देखील अत्यंत गरजेचं आहे। मात्र काही जण जसं त्यांचं वय वाढत जातं तसं या सगळ्या गोष्टी, हे सगळे संस्कार, हे सगळं काही विसरत जातात आणि मग बेताल वागायला सुरुवात होते। असंच राजकारणामध्ये बेताल वागणारं एक व्यक्तिमत्व आहे, ते म्हणजे भोंगा राऊत अर्थात संजय राऊत। अनेकांचं म्हणणं असं आहे की संजय राऊत यांचा चेहरा सुद्धा बघवत नाही। चॅनलवर संजय राऊत दिसायला लागले की आम्ही चॅनल चेंज करून टाकतो, असं अनेक जण कमेंटमध्ये सुद्धा लिहितात। मात्र आम्ही अनेकदा संजय राऊत यांच्या व्हिडिओवर टिप्पणी करत असतो, त्यावर विश्लेषण करत असतो। ते गरजेचं सुद्धा आहे। त्याचं कारण असं आहे की हे लोक खोटा नॅरेटिव्ह पसरवण्यामध्ये पाटाईत झालेले आहे आणि अनेक भोळी भाबडी माणसं मतदार यांच्या नादी लागतात। मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जो निकाल लागला तो आपल्या सगळ्यांसमोर आहेच। उद्धव ठाकरे यांचे अनपेक्षितरित्या 60च्या वर नगरसेवक निवडून आले, जिथे की शक्यता अशी होती की 40 तरी येतात की नाही निवडून। मात्र हे लोक जो नॅरेटिव्ह पसरवतात, जो भावनिक आव आणतात, सारखा गेल्या 55 वर्षांपासून मराठीचा मुद्दा काढला जातोय, मुंबई महाराष्ट्रापासून तोडायचा डाव आहे, हेच ती घासलेली कॅसेट सतत वाजवत असतात आणि अनेकांचा त्यावर विश्वास सुद्धा बसतो। अशाच लोकांना वस्तुस्थिती, परिस्थिती नीट समजावी म्हणून असे विश्लेषणात्मक व्हिडिओज आमच्यासारख्यांना करावे लागतात। तर घडले काय? संजय राऊतांच्या रागाचा पारा हा सध्या 7व्या आसमानात आहे। संजय राऊत भयंकर चिडलेले आहेत। संजय राऊत राज ठाकरे यांच्यावर चिडलेले आहे का? तर केडीएमसी मध्ये म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेने एकनाथ शिंदे यांची साथ दिलेली आहे। म्हणजेच काय, तर राज ठाकरेंचे नगरसेवक जे केडीएमसी मधून निवडून आलेले आहेत ते आणि शिंदेचे नगरसेवक असे हे सगळे जण मिळून तिथे सत्ता स्थापन करणार केडीएमसी मध्ये, आणि त्याचाच पोटशूळ, त्याचाच जळफळाट हा राऊतांच्या तोंडातून बाहेर पडायला लागलेला आहे। राऊत हे अत्यंत बेताल बोलत सुटलेले आहेत। एरवी ते तसंच बेताल बोलत असतात, ना त्यांच्या बोलण्याला शेंडा असतो ना बुळूक असतं। आता एक छोटीशी क्लिप आम्ही तुम्हाला राऊतांची दाखवणार आहोत, तेवढी बघून घ्या, म्हणजे त्यावर आपल्याला थोडंसं बोलता येईल। मित्रांनो, अत्यंत महत्वाची क्लिप आहे। तुम्हाला जर चेहरा बघायचा नसेल त्यांचा, बघू नका, नुसता आवाज ऐका, काही हरकत नाहीये, पण ही क्लिप जरूर ऐका, खूप गरजेची आहे। राज ठाकरे यांच्या बाबतीमध्ये, भाजपच्या बाबतीमध्ये, एकनाथ शिंदे यांच्या बाबतीमध्ये राऊतांनी काय काय विधाने केलेली आहेत। आमच्या पक्षाची भूमिका फार वेगळी आणि कडवट आहे, ज्यानं महाराष्ट्राशी, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंशी, मराठी माणसाशी गद्दारी आणि बेईमानी केली। त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारचं राजकीय किंवा अन्य संबंध ठेवायचे नाही। महाराष्ट्राच्या गद्दारांना मदत होईल अशी भूमिका घ्यायची नाही। सत्ता येते आणि सत्ता जाते, आम्ही सत्तेसाठी हपापलेले लोक नाही, स्वतः राज ठाकरे नाही। त्याच्यामुळे आमच्या भूमिका स्पष्ट आहे। कल्याण डोंबिवलीचा विषय हा आलेला आहे समोर,
तो अत्यंत चिंताजनक आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हा स्थानिक पातळीवरचा निर्णय आहे. असू शकेल. जर पक्षाच्या मूळ ध्येय धोरणाशी प्रतारणा करून कोणत्याही पक्षाचं स्थानिक म्हणून घेणारं नेतृत्व विपरीत भूमिका घेत असेल तर पक्ष नेतृत्वानं त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. मी सांगतो ना, पक्ष नेतृत्वानं त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. कायदेशीर पक्षातून निलंबित करण्याची. काँग्रेस पक्षाचे 12 नगरसेवकांनी भाजपबरोबर असंग करताच अंबरनाथला त्यांच्या पक्षानं ताबडतोब पक्षाच्या ध्येय धोरणाशी प्रतारणा केल्याबद्दल त्यांना पक्षातून काढून टाकलं. ही एक राजकीय व्यवस्था आहे. फक्त स्थानिक पातळीवरती निर्णय झाला असं सांगून हा विषय संपत नाही. शिवसेना आणि मनसे हे एकत्र आहेत. त्याने एकत्र निवडणुका लढल्या. अशा वेळेला कोणी एखाद्या चिन्हावर निवडून येऊन बिडूपुड्या मारत असेल तर त्या संदर्भात त्यांच्या पक्षानं आणि नेतृत्वानं एक भूमिका. राजू पाटील आणि तसं तर राऊत जवळपास अर्धा पाऊण तास बोलत होते, मात्र एवढा वेळ आपल्याकडे अजिबातच नाहीये खर्च करण्यासाठी, तेही अशा गोष्टींवर. महत्वाचा मुद्दा हा आहे मित्रांनो की राज ठाकरे यांनी एक भूमिका घेतली, किंवा राज ठाकरे यांनी भूमिकाच घेतली नाही असं आपण म्हणूया. कारण राज ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की हा जो निर्णय झालाय केडीएमसीचे नगरसेवक शिंदेसोबत जातील, हा तिथल्या स्थानिक पातळीवर झालाय. बाळा नांदगावकर यांचंही तेच म्हणणं आहे, राजीव पाटील यांचंही तेच म्हणणं आहे. संदीप देशपांडे तर गेमच्या बाहेरच आहेत. निवडणुकीचा प्रचार चालू झाला तेव्हापासून. त्याचं कारणच आहे उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना स्पष्टच सांगितलेलं होतं की संदीपला बाहेर ठेवा गेमच्या, तर युती होईल, नाही तर होणार नाही. त्यामुळेच बघा तुम्ही या निवडणूक प्रचारामध्ये संदीप देशपांडे कायम बॅकफूटवर होते. फक्त एका सभेपुरते ते आले होते आणि त्यांनी तिथे भाषण केलं होतं. मात्र आता राऊत जे म्हणत आहे की भाजप महाराष्ट्रद्रोही आहे किंवा एकनाथ शिंदे हे गद्दार आहे आणि गद्दारांसोबत जाणं आम्हाला मान्य नाही, आम्हाला हे अजिबातच पटत नाही, वगैरे 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 वगैरे. तुम्ही 2019ला काय केलं होतं? गद्दारीच केली होती ना. भारतीय जनता पक्षासोबत तुम्ही एकत्र निवडणूक लढलात आणि जेव्हा आकड्यांचा खेळ, संख्याबळाचा खेळ सुरू झाला आणि तुमच्या लक्षात आलं की आपल्याशिवाय यांचं अडतंय, तेव्हा भाजपच्या 105 आमदारांना विरोधात बसून उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत निघून गेले. ती गद्दारी नव्हती का? महाराष्ट्राच्या मतदारांशी केलेली ती गद्दारी नव्हती का? तो महाराष्ट्र द्रोह नव्हता का? त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये सुद्धा, म्हणजे लोकसभेपर्यंत, विधानसभेपर्यंत तुम्ही आघाडीतच लढला. यंदा तुम्ही पवारांना सोबत घेतलं होतं मुंबईमध्ये. किती आले पवार साहेबांचे निवडून? बोटावर मोजले इतकी संख्या आमदारांची. शरद पवार आणि अजितदादा पवार, दोघां पवारांची मिळून अशी संख्या आहे. काय फायदा झाला? काहीच नाही. बरं, हे तेच आहे उद्धवजी जे सतत म्हणत आलेले आहे की 25 वर्ष शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युती सोबत सडली, तो काँग्रेसमुळे कुठं फुललीये? मुंबई महानगरपालिका व्यतिरिक्त इतर महानगरपालिका ज्या झाल्या 28, तिथे स्ट्राईक रेट काय आहे? बरं, हास्यास्पद गोष्ट अशी आहे की हे तेच राऊत आहे जे राज ठाकरेंना आत्ता बोलतायत ना, याच राऊतांनी एका तासानंतर लगेचच एक विचित्र स्टेटमेंट केलं की जर गरज पडली तर आम्ही देखील भाजपसोबत काही ठिकाणी जाऊ शकतो. अरे तुम्ही 1 तासापूर्वी बोललात ना भाजपवाले महाराष्ट्र द्रोही आहेत म्हणून, मराठी द्रोही आहेत, मग त्यांच्यासोबत तुम्हाला का जायचंय? तर सत्तेचा मलिदा खायचा. सत्तेशिवाय हे राहूच शकत नाही. मुंबईची महानगरपालिका ही ठाकरे परिवारासाठी, म्हणजे विशेषतः
उद्धव ठाकरे यांच्यासाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी. त्यांची तिजोरीच होती ती. आता ती तिजोरी बंद पडली आहे. तिच्या चाव्या आता भाजप आणि शिंदेकडे निघून गेल्या. आता 5 वर्ष फक्त विरोधी बाकावर बसायचंय आणि विरोधच करायचा आहे. ज्याप्रमाणे 2019ला भाजपसोबत युतीत लढून उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या मांडीवर जाऊन बसले आणि तिकडे 10 जनपथवर सोनिया गांधींकडे खेट्या मारू लागले, ते तुम्हाला चाललं. मात्र इकडे स्थानिक पातळीवर राजसाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक हे हिंदुत्ववादी एकनाथ शिंदे आणि भाजपसोबत आलेले तुम्हाला चालत नाहीत, अजिबात नाही चालत. तुम्ही त्यांना गद्दार म्हणता. तुम्ही काय हिंदुत्व दाखवलेलं आहे? येऊन जाऊन भाषणांमध्ये फक्त गोमूत्रावर टीका करायची, गोमातेवर टीका करायची, महाराष्ट्राची राज्यभाषा आता काय गायची भाषा आहे का असं काहीतरी बेताल बोलत सुटायचं. म्हणजे उद्धवजी बोलले होते भाषणामध्ये हे, आणि तुम्ही सगळेजण मागे बसून टाळ्या वाजवत होते. या अगोदर सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी उद्धवजींना सल्ला दिलेला आहे की उद्धवजी तुमचा स्क्रिप्ट रायटर बदला. तुम्ही आता सध्या जे खड्ड्यात आहात ते तुमच्या स्क्रिप्ट रायटरमुळे आहात. तेव्हा हा स्क्रिप्ट रायटर लवकरात लवकर चेंज करा, त्याशिवाय तुमच्या पक्षाला उभारी येणं शक्य नाही. जेव्हापासून म्हणजे 16 तारखेपासून निकाल लागलेले आहे तेव्हापासून आत्तापर्यंत एकही तास असा गेला नसे की राऊतांनी, ठाकरेंनी म्हणजे उद्धवजींनी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्यावर आगपाखड केली नसे. आणि आता त्यांची गाडी घसरली मनसेच्या इंजिनला टक्कर देण्यासाठी. पण कसंही असलं, काहीही असलं तरी ते राजसाहेब ठाकरे आहे. स्वतंत्र भूमिका आतापर्यंत ते घेत आलेले आहे. आत्ता सुद्धा आम्हाला असं अजिबात वाटत नाही की राजसाहेब कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे त्यांचे जे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांना थांबवतील किंवा हा जो पाठिंबा त्यांनी आता शिंदेंना दिलेला आहे तो काढून घ्यायला सांगतील, असं अजिबात वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की आतून शिंदेंचे आणि राजसाहेबांचे संबंध खूप चांगले आहेत. भले आत्ता निवडणुकीच्या दरम्यान यांनी एकमेकांवर टीका केलेली असली तरी देखील यांचे संबंध सलोख्याचे आहेत. आतापर्यंत यांनी जुळवूनच घेतलेले एकमेकांसोबत. दुर्दैवाने वोट ट्रान्सफर झालं नाही. उद्धव ठाकरेंचे जरा जास्त नगरसेवक निवडून आले आणि राजसाहेबांचे आले नाहीत, मनसेचे आले नाहीत. त्या उर्मीमध्ये संजय राऊत बोलताय. याच ठिकाणी जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 25 नगरसेवक जरी निवडून आले असते तरीही राऊत असं बोलू शकले नसते. हे जे गुरमीत बोलणं चाललंय सध्या, माझात बोलणं सुरू आहे, हे नसतं झालं. शिंदेंना यांनी पाठिंबा दिला, त्याच्यावरून आगपाखड चालू आहे राऊतांची. आणि दुसरीकडे राऊत असं बोलतात की गरज पडल्यास आम्ही भाजपसोबत जायला देखील तयार आहोत. उभं तरी करतील का आता भाजपवाले? देवेंद्र फडणवीस उभं करतील असं वाटतं? मुळात देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पक्षाला तुमची गरजच काय? मुंबई महानगरपालिकेमध्ये शिंदे सेना आणि भारतीय जनता पक्ष यांचाच महापौर बसणार आहे. आणि बाकीच्या महानगरपालिकेमध्ये उबाटा गटानं काय दिवे लावले हे अवघ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. फक्त मराठी अस्मिता, मराठी माणूस अशी सांद तुम्ही घातली ती केवळ मुंबई पुरतीच. इतर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जाताच आलेलं नाही. आणि म्हणून आज ही वेळ आलेली आहे असं बोलण्याची आणि हे असं फ्रस्ट्रेशन व्यक्त करण्याची. मित्रांनो, राऊतांच्या या फ्रस्ट्रेशनवर, डिप्रेशनवर तुम्हाला जर काही कमेंट करायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य करा. आमचा कमेंट बॉक्स त्यासाठी अतुरतेने वाट बघत असतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की घ्या. जाता जाता एक कळकळीचं आवाहन आणि कळकळीची विनंती आहे मित्रांनो. छत्रपती संभाजीनगर येथील जे गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल आहे तिथे काही कर्करुग्ण उपचार घेत आहेत. मात्र त्यातले काही जण असे आहेत जे निकषांमध्ये बसत नाही हॉस्पिटल्सच्या, त्यामुळे त्यांचे उपचार थांबलेले आहेत, त्यांची औषधं थांबली आहेत. बरं, हे जे रुग्ण तिथे ऍडमिट आहे ज्याच्यावर उपचार चालू आहे त्या रुग्णांचे नातेवाईक जर आपण बघितले ना तर त्यांचे हाल बघवत नाहीत.
एक वेळचं जेवणासाठी 10 रुपये नाही आहेत, चहा प्यायला 6 रुपये नाही आहेत खिशात त्यांच्या. आपण अनेक दिवसांपासून त्यांची सेवा करत आहोत, इथून पुढेही करणार आहोत. अर्थात आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराच्या माध्यमातूनच करत आहोत. सोबतच मराठवाड्यातील जे शेतकरी आहेत, जे हालाकीच्या परिस्थितीत आहे, ज्यांच्या लेकरांच्या शिक्षणाचा प्रश्न उपस्थित झालेला आहे, त्यांची सुद्धा आपण मदत करणार आहोत, सहाय्य करणार आहोत. मध्यंतरी दिवाळीच्या सुमारास आपण 131 जणांना जिन्नस वाटलं होतं, किट वाटले होते. तसेच किट आता परत एकदा आपल्याला वाटायचे आहेत मित्रांनो, कारण ते लोक आस लावून बसलेले आहेत, त्यांना गरज आहे आणि त्यांच्या गरजेच्या वेळी उभं राहणं समाजाचा एक भाग म्हणून आपलं कर्तव्य आहे. म्हणूनच कळकळीचं आवाहन दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुम्हाला जो सहकार्य निधी, सन्मान निधी पाठवता येऊ शकतो, जे काही योगदान करता येऊ शकतं ते अवश्य करा. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की टाका, म्हणजे त्याची डिजिटल पावती बनवून आम्हाला ती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओमध्ये हे आवाहन यासाठीच करावं लागतं, कारण प्रत्येक वेळी रोज खिशातले पैसे टाकून जड चाललंय थोडंसं, एवढा सगळा डोळ्याला सांभाळणं. म्हणून कळकळीचं आवाहन आणि विनंती ही समाजाचा एक भाग म्हणून आपल्या ह्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातील बंधू भगिनी मातांसाठी, त्यांच्या लेकरांसाठी पुढे या, एवढीच विनंती. रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. पावन सीताराम रघुपति राघव राजा राम. पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम. पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघ श्याम. गंगा तुलसी शालिग्राम.